Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. आमचं म्हणणं आहे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईमध्ये ठाम राहणार आहेत. पण काय आरक्षणाने सगळे प्रश्न सुटतील असं वाटतं का? मग आरक्षणानं सगळे प्रश्न सुटतील असं वाटतंयच. कारण की आम्हाला समजा सगळ्यांना आरक्षणाची गरज आहे. कारण की मुलाच्या शिक्षणासाठी गरज आहे, ज्यांना समजा शिक्षण किती केलं, गोरगरीब मराठा समाज हा गोरगरीब आहे, कुणबी लोक आहेत, शेती कष्ट करून त्यांच्या मुलांना शिकवण्याची त्यांची पात्रता नाही आहे. हां, त्याच्यामुळं त्यांना आरक्षणाची गरज आहे. पाहिजे का? बरं मित्रा, वय किती तुझं? थांबा थोडं, जाऊ दे मला जरा जाऊ दे जरा. तुझं वय किती बाळा? तिकडे बघ. 15. तुला काय वाटतं आरक्षणाची गरज? शिक्षणासाठी. तिकडे बघ. शिक्षणासाठी गरज वाटते का रे? का असं का? आरक्षणाची गरज. आरक्षणाशिवाय शिक्षण नाही होणार का पूर्ण तुझं? होईल तरी पाहिजे का? कुठं आलायस? इथलाच आहे, जुन्नरचाच आहे. आम्ही हिंगोली जिल्ह्यातून आलेलो आहोत आणि मराठा आरक्षण यावेळेस मिळालं पाहिजे. कुठं आला तुम्ही? हिंगोली जिल्हा. हिंगोली. काय हिंगोली जिल्हा. आमचं म्हणणं आहे की मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. अभि नाही तो कभी नाही. आता एकच लक्ष, मराठा आरक्षण यावेळेस मिळालं पाहिजे ही आमची भूमिका यावेळेस आहे. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणानं अख्खा महाराष्ट्र मराठा समाज यावेळेस पेटून उठलेला आहे आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातून पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. शेतकरी का तुम्ही? शेतकरी आहोत. काय लावलंय वावरात? शेती करतो. शेती. वावरात काय लावलंय? वावरात सोयाबीन आहे आणि यावेळेस अतिवृष्टी झाल्यामुळं पूर्ण सोयाबीन वाहून गेलेलं आहे. नापिकी. पैसे निघतात का सोयाबीन मधून? नाही, काहीच खर्च निघत नाही. यावर्षी सोयाबीन म्हणजे वाहून गेलेलं आहे आणि अजून शासनानं पंचनामे केलेले नाही. शासनानं पंचनामे करावे, तात्काळ नुकसान भरपाई द्यावी ही आमची मागणी आहे. माधवी थोड्याच वेळात या स्टेजवर जरांगे येतील आणि इथं त्यांचं भाषण होणार आहे. वरून बघा, आता थेट व्हिज्युअल्स मध्ये बघा, जरांगे पाटील आता पोहोचतायत. बरीच गर्दी सुरू होती.